नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात 3 दहशतवाद्यांना कंठस्नान, 1 पोलीस कर्मचारी शहीद. केंद्र सरकार लवकरच वस्तू आणि सेवा कर परिषदेची स्थापना करणार, राष्ट्रपती. वादग्रस्त झाकीर नाईक याच्याकडून राजीव गांधी फाउंडेशनला मिळालेल्या देणगीबाबत भाजपाकडून प्रश्न उपस्थित. आणि आता सविस्तर वृत्त. जम्मू काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यात लष्करानं आज 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. पूंछ सेक्टरमधल्या नौगाम इथं दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न लष्करानं हाणून पाडला. यावेळी झालेल्या चकमकीत एका पोलीस कर्मचाऱ्याला हौतात्म्य मिळालं. गेल्या काही तासांपासून पूंछ इथं सुरक्षा दलाची दहशतवाद्यांबरोबर चकमक सुरू होती. अप्रत्यक्ष कर प्रणाली समोरच्या संभाव्य अडथळ्यांवर मात करण्यासाठी केंद्र सरकार लवकरच वस्तू आणि सेवा कर परिषदेची स्थापना करणार असा विश्वास राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केला आहे. ते काल चेन्नईत एका कार्यक्रमात बोलत होते. वस्तू आणि सेवा कराचा देशभरासाठी एकसमान दर ठरवण्याची जबाबदारी या परिषदेकडे असेल. ही परिषद स्थापन करण्यासाठी केंद्रीय वित्त मंत्रालयानं लवकर पावलं उचलावीत अशी अपेक्षाही राष्ट्रपतींनी व्यक्त केली. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय वित्तमंत्री असतील तर राज्यांचे वित्तमंत्री या परिषदेचे सदस्य असतील. जीएसटी संबंधी विधेयकाच्या मंजुरीमुळे गेल्या 15 वर्षांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचं मतही राष्ट्रपतींनी व्यक्त केलं. वादग्रस्त इस्लामी धर्मगुरू झाकीर नाईक याच्या स्वयंसेवी संस्थेनं राजीव गांधी फाउंडेशनला दिलेली 50 लाख रुपयांची देणगी म्हणजे त्यानं आपली देशद्रोही कृत्य लपवण्यासाठी दिलेली लाच होती असा आरोप केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला आहे. काल नवी दिल्लीत ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते. नाईक याची पीस टीव्ही ही दूरचित्रवाहिनी देशातल्या 24 बेकायदेशीर परदेशी वाहिन्यांपैकी एक आहे अशी माहिती तत्कालीन माहिती आणि प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी 2012 साली लोकसभेत दिल्याची आठवण कायदा मंत्र्यांनी करून दिली. इस्लामिक रिसर्च फाउंडेशन उसने 50 लाख रुपए दिए थे राजीव गांधी फाउंडेशन. राजीव गांधी फाउंडेशन में भारत के उस समय को चलाने वाले सारे प्रमुख लोग मेंबर थे. श्रीमती सोनिया गांधी यूपीए की चेयरपर्सन और नेशनल एडवाइजरी काउंसिल के चेयरपर्सन, समथिंग विल्डिंग मोर पावर देन मनमोहन सिंह और बाकी सब. तो ये सवाल मैं क्यों नहीं उठाऊं कि जाकिर नायक की इलीगल एंटी नेशनल गतिविधियों पर पर्दा डालने के लिए यह घूस दिया गया था. दरम्यान ढाका हल्ल्यात झाकीर नाईकचं नाव समोर आल्यानंतर राजीव गांधी फाउंडेशननं 50 लाख रुपयांची ती देणगी नाईकच्या संस्थेला परत केल्याची माहिती इस्लामिक रिसर्च फाउंडेशनच्या प्रवक्त्यानं दिली आहे. राजदचे माजी खासदार शहाबुद्दीन यांची तुरुंगातून सुटका झाल्यामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा जंगलराज येण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत अशी टीका भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी केली आहे. अपराध और अपराधियों का मनोबल बिहार में बढ़ा है. भारतीय जनता पार्टी बिहार की 11 करोड़ जनता को इस तरह अकेला नहीं छोड़ सकती है. हम बिहार की जनता के साथ खड़े हैं. लेकिन जिस तरह जेल से निकलकर जुलूस निकाला गया, विधायक और मंत्री अगवानी में रहे, उससे साफ जाहिर होता है कि ये सरकार अपराध और अपराधियों पर लगाम लगाने में पूरी तरह नाकाम रही. और नीतीश कुमार जी को अब मान लेना चाहिए कि बिहार में जंगल राज कायम हो गया है. हत्या, खंडणी, अपहरण यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी असलेले शहाबुद्दीन यांची 11 वर्षांनंतर तुरुंगातून सुटका करण्यात आली. आपली निष्ठा आजही लालू प्रसाद यादव यांच्याप्रती असून आपण त्यांनाच मुख्यमंत्री मानतो अशी प्रतिक्रिया शहाबुद्दीन यांनी दिली. नितीश कुमार यांना केवळ परिस्थितीमुळे मुख्यमंत्रीपद लाभलं आहे असंही शहाबुद्दीन म्हणाले. आम आदमी पक्षाचे दिल्लीचे आमदार
अमानुतउल्ला खान यांच्या विरुद्ध दिल्ली पोलिसांनी FIR अर्थात प्रथम माहिती अहवाल दाखल केला आहे। खान यांनी छेडछाड केल्याची तक्रार त्यांच्या नात्यातल्याच एका स्त्रीनं पोलिसात दाखल केली होती। दरम्यान अमानुतउल्ला खान यांनी आम आदमी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे। तशा आशयाचं पत्र खान यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाठवलं आहे। दिल्ली वक्फ बोर्डातल्या कथित भरती घोटाळा प्रकरणी भ्रष्टाचार विरोधी पथकानं त्यांची चौकशी सुरू केल्यानंतर खान यांनी वक्फ बोर्डाचाही राजीनामा दिला आहे। आंध्र प्रदेशमध्ये विकासाला पुष्कळ वाव असून त्यावर व्यवस्थित काम केलं पाहिजे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। केंद्र सरकारकडून मदतीचं पॅकेज मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशच्या भाजपा नेत्यांच्या एका शिष्टमंडळानं काल नवी दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेतली। त्यावेळी ते बोलत होते। या मंडळानं पंतप्रधानांना पॅकेजबद्दल धन्यवाद दिले। केंद्रीय मंत्री वेंकैया नायडू यांनी प्रसारमाध्यमांशी याविषयी संवाद साधला। स्पष्ट रूप में कह दिया, अभी जो मौजूदा स्थिति है 14 वित्त आयोग का सिफारिश के बाद किसी स्टेट को स्पेशल कैटेगरी के रूप में फाइनेंशियल डिवल्यूशन संभव नहीं है, ऐसा उन्होंने स्पष्ट रूप में बता दिया। उसको ध्यान में रख के फाइनेंशियल डिवल्यूशन स्पेशल कैटेगरी स्टेट के रूप में दिए तो कितना मिलेगा, उससे भी ज्यादा पैसा देने के लिए केंद्र सरकार ने निर्णय किया है। केंद्र सरकार ने जो आंध्र प्रदेश को जो मदद किया, इस देश के इतिहास में, इस प्रदेश के इतिहास में किसी सरकार ने कभी भी इतना कम समय में इतना इंस्टीट्यूशंस, इतना प्रोजेक्ट, इतना पैसा कभी भी किसी सरकार ने दिया नहीं। दरम्यान आंध्र प्रदेशला विशेष दर्जा मिळावा अशी मागणी करत विरोधकांनी पुकारलेल्या बंदमुळे काल अनेक मोठ्या शहरांमधलं जनजीवन विस्कळीत झालं। नागपुरात मिहान इथं होणाऱ्या पतंजली फूड अँड हर्बल पार्कमुळे विदर्भात शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योगाला चालना मिळेल आणि केवळ विदर्भालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला या अन्न प्रक्रिया उद्योगाचा फायदा होईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। काल मिहानमध्ये या पार्कच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते। या कृषी प्रक्रिया उद्योगामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात निश्चितपणे परिवर्तन होईल, कारण स्थानिक शेतकऱ्यांकडूनच माल खरेदी करण्याचं बंधन उद्योजकांवर घालण्यात आलं आहे। तसंच इथली जमीन घेतल्यापासून 3 वर्षात उद्योग सुरू करण्याची अटही घालण्यात आल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। एकूण 230 एकरात हा पार्क उभा राहणार असून जवळपास 50,000पेक्षा जास्त लोकांना त्यामुळे थेट रोजगार उपलब्ध होणार आहे। येत्या 5 महिन्यात इथं उत्पादनाला सुरुवात होणार असून 5,000 टनांपेक्षा जास्त फळांवर इथं प्रक्रिया होईल। फूड पार्कसाठी अजून 275 एकर जमीन उपलब्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। या कार्यक्रमाच्या निमित्तानं भूमिपूजन स्थळावरच शेतकरी महामेळावा आयोजित करण्यात आला होता। जमिनीबाबतचे ब्रिटिशकालीन कायदे लवकरच बदलणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली। कोल्हापुरात पन्हाळा इथं उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या नव्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन पाटील यांच्या हस्ते काल झालं। त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। महसूल विभाग शेतकऱ्यांशी सर्वात जास्त संबंधित आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचा वाद सोडवणं महसूल विभागाचं काम आहे। यासाठी ब्रिटिशकालीन कायदे बदलण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या क्षेत्राबाहेर अनियंत्रित विकास सुरू आहे, त्याला नियंत्रित करून नियोजनबद्ध विकास करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, असं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं। माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या मार्फत जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं विविध जिल्ह्यातल्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या ठिकाणी संवाद पर्व या उपक्रमातून शासनाच्या विविध योजनांचा जागर होत आहे। औरंगाबादमधल्या रेल्वे स्थानक MIDC याप्रमाणे लहुजी साळवे आरोग्य केंद्रातही हा उपक्रम उत्साहात पार पडला। यावेळी महिलांची लक्षणीय उपस्थिती होती। महिला आणि बालकल्याण विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या बेटी बचाओ बेटी पढाओ, माझी कन्या भाग्यश्री यासारख्या योजनांची माहिती देण्यात आली। त्याचप्रमाणे या योजनांचा लाभ घेताना ग्राहकांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं। शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी आणि शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी येत्या 6 महिन्यात नवीन कृषी धोरण आणणार असल्याची घोषणा राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी काल बुलडाणा इथं केली।
बुलडाणा जिल्हा भाजपाच्या वतीनं पांडुरंग फुंडकर आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा नागरी सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते। शेतकरी आत्महत्येचा विषय गंभीर असून कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करतात। त्यांना निकृष्ट दर्जाचं बियाणं मिळत असल्यानं आणि बी बियाणं आणि औषधांच्या किमती वाढलेल्या असल्यानं शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा वाढतो आहे। त्यामुळे औषधांच्या किमतीवरही नियंत्रण ठेवणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचवण्यासाठी तसंच जिल्हा परिषद, नगर परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी यावेळी केलं। राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर झाली आहे। गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही। पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या घोषणा होतात, पण प्रत्यक्ष कारवाई होत नाही असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी लगावला। काल परभणी इथं एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते। शेतकऱ्यांची परिस्थितीही वाईट असून त्यांना कर्जमाफी देण्याची योग्य वेळ कधी येणार असा प्रश्न करत चव्हाण म्हणाले की सत्तेत असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शेतकऱ्यांची कर्ज माफ करणं सरकारला भाग पाडावं। दलितांवरचे अत्याचार रोखण्यासाठी अॅट्रॉसिटी कायदा आवश्यक आहे, पण त्याचा दुरुपयोग होऊ नये असंही ते म्हणाले। लोकमान्य टिळकांच्या सिंहगर्जनेच्या या शतक महोत्सवी वर्षात सर्वांनी गणेशोत्सव उत्साहात आणि शांततेत साजरा करावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। नागपूरमध्ये विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी काल मंडळांच्या उपक्रमांची माहिती घेतली, त्यावेळी ते बोलत होते। नागपूरच्या भेंडे लेआउट, बजाज नगर, बर्डे लेआउट, खामला लक्ष्मीनगर आदी भागातल्या सार्वजनिक गणेशोत्सवांची मुख्यमंत्र्यांनी यावेळी पाहणी केली। यावर्षी व्यसनमुक्ती, जलसंवर्धन, बेटी बचाओ बेटी पढाओ, वृक्षारोपण आदी विषयांवर आकर्षक देखावे उभारून जनजागृतीचा प्रयत्न करण्यात येत आहे। विदर्भातल्या प्रसिद्ध अष्टविनायकांपैकी एक म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातला कळंबचा चिंतामणी। अनेक पौराणिक ग्रंथांमध्ये कदंबनगरी या नावानं कळंब चिंतामणीचा उल्लेख आहे। जाणून घेऊयात या चिंतामणीची वैशिष्ट्य। यवतमाळ जिल्ह्यातला कळंबचा चिंतामणी हा विदर्भातील प्रसिद्ध अष्टविनायकांपैकी एक। श्री गणेश पुराण, श्री मुद्गल पुराण आदी पौराणिक ग्रंथांमध्ये कळंबचा उल्लेख कदंबनगरी या नावानं आढळतो। कापसापासून धागा तयार करण्याचा शोध लावणाऱ्या गुत्समत ऋषींचं कळंब म्हणूनही हे गाव ओळखलं जातं। चिंतामणीचं हे मंदिर पुरातन असून इंद्रानं या मंदिराची स्थापना केल्याची आख्यायिका आहे। दक्षिणमुखी मूर्तीचा गाभारा जमिनीपासून 30 ते 32 फूट खोलवर आहे। दक्षिणमुख असलेली ही जगातील एकमेव मूर्ती असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे। कळंब गावाजवळून वाहणारी नदी दर 12 वर्षांनी प्रत्यक्ष गाभाऱ्यात अवतरते। नदीच्या पाण्याचा श्रींच्या मूर्तीला स्पर्श झाल्यानंतर हे पाणी ओसरतं। साक्षात गंगा या ठिकाणी अवतरल्या जाते। दर 12 वर्षांनी गंगा या ठिकाणी येते। दोनदा गंगा मी सुद्धा या ठिकाणी पाहिली आहे। या गंगेचं आगमन अतिशय थोड्या स्वरूपाने येते आणि चरण स्पर्श केल्यानंतर ती गंगा हळूहळू वापस जाते। मंदिर संस्थानातर्फे दरवर्षी विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। हिंदू मुस्लिम ऐक्य ही जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातल्या नगरदेवळा या गावची विशेष ओळख। एक गाव एक गणपती या उपक्रमाअंतर्गत या गावात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो। या उत्सवात गणपतीच्या आरतीच्या वेळी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित राहून हिंदू बांधवांना शुभेच्छा देतात। हिंदू मुस्लिम सब एकता से रहते हैं और गणपति का जो भी त्यौहार आया, अपने रथ का जो भी सन आया, जो भी सन है उनके हमारे सब साथ में होते हैं। अभी एकादशी का प्रोग्राम हुआ मंदिर के ऊपर, हम सब हिंदू मुस्लिम भाई सब साथ में थे। आमच्या गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना गेल्या 20-25 वर्षापासून आहे। हा कार्यक्रम अत्यंत शांततेने व मनोरंजक पद्धतीने साजरा केला जातो। यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक हजर राहतात। तसेच
रथाची यात्रा असली, रथाच्या यात्रेमध्ये सर्व हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन रथाची यात्रा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात। तसेच मुस्लिम बांधवांचे ईद असो, कुठलाही कार्यक्रम असला त्या ठिकाणी हिंदू बांधव सुद्धा जातीने हजर राहून गुण्यागोविंदाने हा कार्यक्रम साजरा करतात। नगरदेवळामधलं हे हिंदू मुस्लिम ऐक्य इतर ठिकाणीही अनुकरणात आणण्यासारखं आहे। राज्याचं पोलीस दल हे समाजाच्या सुरक्षेचा आधारस्तंभ मानला जातो। पोलिसांप्रती समाजाला सन्मानही आहे। मात्र काही काळापासून पोलिसांवर होणारे हल्ले हा सर्वच स्तरावर चिंतेचा विषय होऊ लागला आहे। पोलिसांचा सन्मान समाजात वाढावा या दृष्टीनं समाज जनजागृतीचे प्रयत्नही सुरू झाले आहेत। त्या दृष्टीनं गिरगावातील कुडाळ देशकर वाडीतील गणेशोत्सवात काल गणरायाच्या आरतीचा मान विठ्ठलबाई पटेल पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक संतोषी पाटील यांना देण्यात आला। कुडाळ देशकर वाडीतील महिलाही या आरतीमध्ये सहभागी झाल्या होत्या। आरती धरण्याचा अधिकार परंपरेनं पुरुषांना दिला आहे। मात्र कुडाळ देशकर वाडीत अनेक वर्षांपासून एक दिवस आरती धरण्याचा मान महिलांना दिला जातो। यंदाच्या गणेशोत्सवात या मंडळानं पूर्वी पारंपरिक पद्धतीनं होणारा गणेशोत्सव आणि आता होणारा गणेशोत्सव यातील भेदक फरक सादर करणारा देखावा मांडला आहे। स्पॅनिश बनावटीच्या सुपरफास्ट टॅल्गो रेल्वे गाडीची अंतिम चाचणी आज यशस्वी झाली। या गाडीनं दिल्ली ते मुंबई हे अंतर ताशी 150 किलोमीटर वेगानं अपेक्षित वेळेत पूर्ण केलं। यापूर्वी घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये या गाडीला अपेक्षित वेळ गाठता आली नव्हती। आज पहाटे 2:45 ही गाडी मुंबई सेंट्रल स्थानकावर पोहोचली। टॅल्गो गाडीनं मुंबई ते दिल्ली हे अंतर 11 तास 48 मिनिटांमध्ये कापलं। या टॅल्गो ट्रेनमुळे दिल्ली मुंबई प्रवास 4 तासांनी कमी होणार आहे। राजधानी एक्सप्रेसच्या तुलनेत या गाडीचा वेग जास्त आहे। मध्य आशियात मालवाहतूक करणारी पाकिस्तानची वाहनं आता अफगाणिस्तान मार्गे जाऊ शकणार नाहीत। अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती भवनाकडून या संदर्भात एक निवेदन जारी करण्यात आलं आहे। या निवेदनानुसार मालवाहतूक करणारी पाकिस्तानी वाहनांना यापुढे अफगाणिस्तानातून जाण्याची परवानगी दिली जाणार नाही। यापूर्वी अफगाणिस्तानातून फळं आणि सुकामेव्याच्या वाघा सीमेवरून भारतात होणाऱ्या वाहतुकीला पाकिस्ताननं बंदी घातली होती। या पार्श्वभूमीवर अफगाणिस्ताननं हा निर्णय घेतला। थोर गांधीवादी आणि भूदान चळवळीचे प्रवर्तक आचार्य विनोबा भावे यांची आज जयंती। गीताई म्हणजेच भगवद्गीतेचा पहिला समश्लोकी मराठी अनुवाद करणाऱ्या विनोबांनी मधुकर या ग्रंथातूनही गीतेचं सार सोप्या भाषेत मांडलं। गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ सुरू करताना त्यासाठी विनोबांजींचीच पहिले सत्याग्रही म्हणून निवड केली होती। 1921 साली साबरमती आश्रमाची शाखा वर्धेत काढण्यात आली। या शाखेचे ते संचालक होते। 1951 ते 53 हा भूदान यात्रेचा कालावधी वगळता संपूर्ण आयुष्य त्यांनी वर्धेतल्या पवनार आश्रमात काढलं। 15 नोव्हेंबर 1982 रोजी विनोबा भावेंनी या आश्रमातच आपली देहयात्रा संपवली। भारत सरकारनं त्यांना मरणोत्तर भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान केला। ठळक बातम्या पुन्हा एकदा। जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात 3 दहशतवाद्यांना कंठस्नान, एक पोलीस कर्मचारी शहीद। केंद्र सरकार लवकरच वस्तू आणि सेवा कर परिषदेची स्थापना करणार, राष्ट्रपती। वादग्रस्त जाकीर नाईक याच्याकडून राजीव गांधी फाउंडेशनला मिळालेल्या देणगीबाबत भाजपाकडून प्रश्न उपस्थित। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।